हा व्हिडिओ आहे बुधवारी सकाळी 7:30 वाजताचा. रंकाळा. नेहमी लोकांनी गजबजणारा रंकाळा आज किती शांत आणि मस्त वाटतोय बघा. आता तुम्ही म्हणाल सकाळी 7:30 वाजता मी इथे काय करतेय? सांगते. काय आहे माहिती आहे का, आता 2 दिवस झालं केरलीचा रोड बंद आहे. रोज मी ज्या देवस्थानाला जाते तो रोड बंद असल्यामुळं आज ठरवलं की गंगावेशमध्ये जे कृष्ण सरस्वती महाराजांचं मंदिर आहे तिथे दर्शन घ्यायचं. हे एक जागृत देवस्थान आहे. तुम्ही जर कोल्हापूरचे असाल तर तुम्हाला हे मंदिर माहीत असेलच, पण जर कोल्हापूरच्या बाहेरून येणार असाल तर इथे दर्शन नक्की घ्या. इथे कृष्ण सरस्वती महाराजांचं वास्तव्य होतं असं म्हटलं जातं. इथे दर्शन घेतलं आणि मग ठरवलं की इथूनच रंकाळा खूप जवळ आहे. रंकाळ्याचं पाणी वाढलं आहे असं ऐकलं होतं, तर म्हटलं जाता जाता बघून जाऊया. आणि सकाळी चक्क 7:30 वाजता मी रंकाळ्यावर होते. खूप शांत वाटत होतं. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट, मानवाला निसर्गाने इतकं काही दिलं आहे, पण कुठे जाईल तिथं घाण करायचं काही सोडत नाही. जाईल तिथं कचरा आणि प्लास्टिक. इथं जी लोकं मॉर्निंग वॉकला आली होती ती बघत होती की ही सकाळी सकाळी काय व्हिडिओ काढते, पण भारी वाटत होतं. बघा ना, पाण्यामध्ये सुद्धा जिथे बघेल तिथं कचरा दिसत होता. आता पुन्हा पूर येणार आहे कारण की पाऊस जोरदार चालू आहे, पण लोकांना अजूनही अक्कल आलेली नाही आहे. रंकाळ्यावर येतो पण आजूबाजूला कधी लक्षच गेलं नाही. आजूबाजूला बऱ्याच जुन्या बिल्डिंग्स आहेत. कसलं भारी वाटतं बघा सकाळी सकाळी रंकाळ्यावर. तुम्हाला सांगू का, तुम्हाला जेव्हा जिथं जावंसं वाटेल तिथं एकटं निवांत जा. कुणाला बरोबर येणार का वगैरे विचारायची काही गरज नाही. तुम्ही एकटा का असे तयार झालात ना, तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही अडचणी येणार नाहीत. ट्रस्ट मी. इथे बघा, हे काका काकू सकाळी 7:30 वाजता मस्त फोटो काढून घेतात. हाऊ रोमॅन्टिक. तिकडून आले शिंगोशी मार्केटला. मस्त भाजी आलेली होती. बरेच शेतकरी इथे भाजी घेऊन बसतात. यांच्याकडे ना दर तेवढा पाडून मागू नका. इतक्या पावसा पाण्याचं हे शेतकरी भाजी घेऊन येतात. एक 5 रुपये चढ दिले तर बिघडलं कुठं. इथे कोवळी पात मिळाली ती घेतली. 8:15 म्हणजे घरी आले. आल्याबरोबर या मॅडम बघा, भूक लागलेली होती. चला म्हटलं लागूया कामाला. तिला खायला दिलं. शिंगोशी मार्केटला फुलं खूप मस्त मिळतात, त्यामुळे फुलं चांगली 1/2 किलो आज आणली आहेत. म्हणजे परत सारखं सारखं पावसा पाण्याचं जायचं म्हणजे अवघड होतं. ठरवलं की पातीच्या कांद्याचं थालीपीठ बनवायचं. थोडी फुलं पण मिळाली बागेमधून. तुम्ही कधी गोकर्णाच्या फुलाचा चहा पिलाय का? त्याची रेसिपी आपल्या चॅनलला आहे, नक्की बघा. आता यावेळी या चॅनलला मी रेसिपी पण दाखवते, पण आपलं रेसिपीचं आणखी एक चॅनल आहे बरं का, ते नक्की फॉलो करा. कांद्याची पात इथं कट करून घेतली. 2 कांदे घेतले. मिरची जिरेची पेस्ट घातली. मीठ घातलं. धने जिरे पावडर घातली. चांगलं मिक्स करून घ्यायचं. पात अगदी कोवळी पाहिजे तरच थालीपीठ छान होतं. अर्ध्या नारळाचं खोबरं घातलं आहे. पातीच्या कांद्याच्या 2 पेंड्या घेतल्यात, त्यामुळं मी अर्धा नारळ घेतला आहे. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून कालवून घ्यायचं. थोडासा कालचा भात होता, त्याचा फोडणी भात केला. फोडणी भात या दिवसात भारी लागतो, मला तर खूप आवडतो. बाकीच्या खोबऱ्याची चटणी केली. मस्त थालीपीठ लावून घेतलं. इकडे फोडणी भात तयार होताच मग फोडणी भात आणि थालीपीठावर ताव मारला. मजा आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.